मित्रांनो, ऑफिसमध्ये आपण कलिग्स एकत्र जेवायला बसतो, डबे शेअर करतो आणि त्यामुळे अन्नाची देवाणघेवाण तर होतेच, पण आपल्याला नवीन नवीन रेसिपीज माहिती पडतात आणि नवीन चवीसुद्धा चाखायला मिळतात. तर याचमुळं आज मला एक रेसिपी आठवते जी मला माझ्या कलिगनी टेस्ट करायला दिली होती आणि खूप इंटरेस्टिंग रेसिपी होती. अगदी खरं सांगायचं झालं तर रेसिपी खूप सिंपल होती, पण संकल्पना खूप युनिक होती आणि मला प्रचंड आवडली. तर आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे काकडीचं पिठलं किंवा काकडीचं बेसन. ऐकायला जितकं इंटरेस्टिंग नाव वाटतंय तितकीच ही रेसिपी इंटरेस्टिंग होणार आहे. तर हे काकडीचं पिठलं कसं करायचं सगळं सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बेसन किंवा पिठलं किंवा सुका झुणका नेहमीच करतो, पण आज मी तुम्हाला त्या पिठल्याचं एक वेगळं व्हर्जन दाखवणार आहे. आज आपण करतोय काकडीचं पिठलं किंवा काकडीचं बेसन. खूप सोपं आहे, अगदी घरच्या घरी इन्ग्रेडियंट्स जे असतात त्यामध्ये आपण हे करू शकतो. अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर काकडीचं बेसन करण्यासाठी छोटी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित आपल्याला तापून द्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्याच्यामध्ये फोडणी करता आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की लगेचच आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. मोहरी आणि जिरं व्यवस्थित फ्राय झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे. साधारण 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत. लसणीचा फ्लेवर खूप छान उतरतो. व्यवस्थित लसूण परतून घ्यायचे आपल्याला. लसूण परतून झाली की हिंग घालून घेऊया. हिंग देखील व्यवस्थित परतूया. कढीपत्ता घालायचा आहे. लसूण छान परतली गेली की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक मिरच्या घालायच्या आहेत. साधारण एक छोटी मिरची आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते आपण ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि मिरची व्यवस्थित परतली गेली की माझ्याकडे एक मोठा साईजचा कांदा होता, तो बारीक चिरून घेतलेला कांदा आपण ॲड करणार आहोत आणि गुलाबी रंग येईपर्यंत आपण व्यवस्थित तो परतून घेणार आहोत. कांदा साधारण 2 ते 3 मिनिटं परतलेला आहे, मऊ झालेला आहे. आता इथे माझ्याकडे किसलेली काकडी आहे. ही काकडी साधारण 2 छोट्या काकड्या होत्या आणि त्या मी किसून घेतलेल्या आहेत. आणि शक्यतो कवळ्या काकड्या घ्यायच्या, म्हणजे बिया राहत नाहीत त्याला. आणि पाण्यासकट आपल्याला त्या घ्यायच्या आहेत आणि पाण्यासकटच हा किस जो आहे काकडीचा तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आहे. पाण्याने पण खूप छान फ्लेवर येणार आहे. आणि हा जो किस आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि 2 मिनटं हा काकडीचा किस आपण परतून घेऊया. काकडी साधारण 2 मिनटं परतून घेतल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आपण घालणार आहोत, कारण मिरची ऑलरेडी तिखटासाठी आपण घातलेली आहे. आणि व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया. हळद आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. तर काकडी इथे व्यवस्थित शिजलेली आहे. आता काकडीचं पाणी पण याच्यामध्ये आहेच आहे आणि आपण थोडं अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घालणार आहोत. थोडं पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून देऊया. पाणी टाकून झालं, व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याकडे 1 वाटी बेसन आहे. ते बेसन आपण याच्यामध्ये घालणार आहोत. साधारण 1 वाटी बेसन मी याच्यामध्ये ॲड करतोय आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अजिबात ह्याच्यामध्ये लम्स राहता कामा नये. छान मिक्स करायचं आहे. थोडंसं बेसन आहे अजून, ते पण मी ॲड करतोय. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे पिठलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
मीठ घालून झालं की बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, आपण एक झाकण देऊया आणि 2 मिनटं वाफ काढून घेऊया. व्यवस्थित मीठ मिक्स करायचं आहे. आता आपण झाकण देऊया आणि 2 मिनटं वाफ काढून घेऊया. तर 2 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया एकदा. छान दिसतंय पिठलं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल थोडं तर तुम्ही याच्यात पाणी घालू शकता आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. पण अशी कन्सिस्टन्सी भाकरीबरोबर खूप छान लागते. तर हे पिठलं आता आपलं रेडी झालेलं आहे. गरमागरम भाकरीबरोबर आपण ते सर्व करून घेऊया. तर बघितलं मित्रांनो, काकडीचं पिठलं रेडी झालेलं आहे. अगदी समर स्पेशल रेसिपी आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि गरमागरम भाकरी बरोबर हे पिठलं तर अप्रतिम लागतं. नक्की करा आणि कसं होतंय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.